व्हॉट्सअप गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर गणपती बाप्पा मोरया हा आहे आपला आगमन ब्लॉग आणि फर्स्ट डे। तर तुम्ही बघू शकता पहिलावाला ब्लॉग पण सेम कपड्यावर होता आणि हा पण सेम आहे। तुम्ही आता बंद केला आणि हा सेकंड ब्लॉग लगेच सुरू केला आहे। तर आजी वगैरे आली आहे तिकडे। आपली मूर्ती म्हणजे आता तर रिव्हील नाही करणार, तोंडावर मास्क वगैरे तर असं ते तुम्हाला माहिती आहे। मास्क म्हणजे ते ओढणी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार। उद्या पूजा आहे, पूजा वगैरे करून सगळं तुम्हाला दाखवणार। आणि आता काय कसं ते सगळं दाखवतो, पूजा वगैरे कशी काय असते ते। चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आपला स्टेटस लावायचा ना भाई। आता आपली मूर्ती नेसते घरी। गणपती बाप्पा फोडून काढलं पाहिजे। गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। आता आपली मूर्ती जाते घरी आणि माझी छोटीशी मूर्ती हळू किरण आपल्या बिल्डिंग मध्ये हाइट पे बात हो गई। गणपति बाप्पा मंगल मूर्ति उंदीर मवाकी गणपति बाप्पा मंगल मूर्ति उंदीर मवाकी। हेलो हेलो माझा आवाज बसलाय। गणपती बाप्पा आता आमच्या लेफ्ट मध्ये बसणार आहे। बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। फायनली झाले 6 वाजले। करता सो फायनली आता बघू शकता 6 वाजले। जरापासून दाखव, 1 मिनिट थांबा। 6च पकडा, 6 वाजले आणि आत्ता बाप्पा आले फायनली घरी। थांबा, मी दिसत नाही बाप्पा बरोबर। स्पेशली हॅलोजन लाईट मागवली बाप्पांबरोबर दिसायसाठी। तर फुल रेडी आलोय, फुल एक बघा लुंगी विंगी घालून पूजेसाठी सेट। तर चला आता पूजा वगैरे करू, थोडं बहुत दाखवतो। नंतर सुद्धा बाप्पाचं फेस रिव्ह्यू होईल तेव्हा तुम्हाला नीट दाखवतो सगळं। एवरेज महाराष्ट्रन बॉय लुक लाइक।
सो आता बघू शकतात आरती वगैरे झाली, पूजा वगैरे झाली. आता जरा माझा आउटफिट पण बघा. तुम्ही माझा आउटफिट तर बघितलाच असेल. हेच आता लास्टचे क्षण आहेत या मंडपमध्ये. आपण 1-1.5 महिने घालवले या मंडपमध्ये. काय बोलू, बाप्पांच्या बरोबर असतो ना पूर्ण वेगळीच फिलिंग असते. तुम्हाला ती कशी सांगू मला समजत नाही. एवढे दिवस मी मंडपमध्ये होतो, काम केलं, काय नाही केलं. तर मी यावेळी म्हणजे एवढं रेकॉर्ड नाही केलं. बट मी पुढच्या टायमाला असा विचार केला की हर दिवसाचं दाखवायचं. भले तुम्ही लोक बोर झाले तरी पण मी सगळं दाखवणार की आजच्या दिवसामध्ये कस्टमरबरोबर काय झालं, काय कसं बोललं, काय नाही झालं. तुम्हाला पण 2 गोष्टी शिकायला भेटतील की काय कसं असतं, काय नसतं. आणि पप्पांबरोबर एकट्यामध्ये असणं आणि त्यांच्याशी बोलणं. म्हणजे जी मूर्ती मंडपमध्ये होती एवढा 1-1.5 महिन्यापासून, म्हणजे ती मला ॲव्हरेज ठीकठाक मूर्ती वाटत होती. पण तीच मूर्ती मी घरी घेऊन गेलो, तिला स्थापना केली. बघा मी आता बोलतो तरी माझ्या अंगावर काटा येतो आहे लिटरली. जसंच मी ती मूर्ती जिकडे आहे तिकडे जागेवर ठेवली, आरतीच्या टायमाला मी लिटरली रडलो. ही म्हणजे मला असं सांगायचं नाही, सिंपत्ती वगैरे नाही घ्यायची, पण ही अशी गोष्ट आहे ना की म्हणजे तुम्ही कुठली पण मूर्ती घ्या, कुठली पण ती आपल्या जागेवर गेली, स्थापना झाली, ते तिला बघून जे तुम्हाला प्रसन्न वाटेल. मग बोलताना पूर्ण काटा येतो. बघा तुम्ही बघू शकता पूर्ण काटा नेक्स्ट लेवल फिलिंग आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकत की तुम्ही पण एक्सपिरियन्स केलीच असणार. तर आता ते सगळं रॅक वगैरे काढायचं चाललं आहे. तुम्हाला सगळं बघा सगळं गेलेत अर्ध्याशीवर मूर्त्या. तर आता सगळं काढतोय वगैरे. एक तर घरी गणपती आहे, 1.5 दिवसाचाच गणपती आहे, पण हे सगळं पण सांभाळायचं आहे. या वर्षीपासून सगळं म्हणजे पप्पांनी बोललं की तुला हँडल करायचं आहे, तुला शिकायचं आहे. आता हे पुढे हेच तुलाच चालवायचं आहे. तर मग त्याच्यासाठी आता बघा म्हणजे घरी गणपती असून मी घरी लक्ष नाही देऊ शकत आहे. मित्र वगैरे सगळे येत आहेत, पण मी त्यांना पण टाईम नाही देऊ शकत आहे. बघू, मला जरा तरी टाईम भेटला तर मी घरी जाईल. घरचं मग तुम्हाला परत सगळं दाखवेल घरी काय चाललं आहे, कसं काय वातावरण आहे. चला चावतोय मला उंदीर मामा बघा, उंदीर मामा चावतोय, मोदक खातोय. क्यूटी पप्पी देऊन खातोय. अरे छोटी बच्ची, अरे अरे छोटी बच्ची, छोटी बच्ची. निगरावरी खरं देऊनी वाट मी पाये, येऊ विठ्ठले रे माझे माऊली, माझे माऊली. चारण भरतो, गोळाचा करतो ठेवतो. हे बघ ना त्याचे मोदक बघ, हे बघ मोदक आहेत त्याचे. तर आता आम्ही परत तन्मयच्या घरी आलो, बघू शकता गणपती बाप्पा. बेस्ट डेकोरेशन असं बोलावं असं वाटत होतं, पण बोलतोच आहे. पूर्ण गँग आहे आणि वाजले किती बघा. तर आता आलो तर घरी नाही लगेच नाही निघणार आहे कोण.
मम्मीला पण बोलली विचार पाहिजे त्यांच्याकडे तर आता मामीच्या इकडून जेवून निघालो आम्ही लोक. आता मूर्त्या सगळ्या ठेवायच्या आहेत गोडांमध्ये. दाखवतो तुम्हाला काय तेवढं काम असतं आमचं. आता चाललो आहे त्याला रोडचा राजा बघायला. गणपती बाप्पा मोरया. त्या दाखवतो तुम्हाला पण. खूप मस्त मूर्ती आहे इकडची. मीरा भाईंदरची सगळ्यात बेस्ट मूर्ती मला आवडते जी इकडची ती. चला तर आता हा त्याला रोजचा राजा आहे बघू शकता तुम्ही. एकदम अप्रतिम मूर्ती. फॅन झाला फोटोवर फोटो काढतोय. छोटी मूर्ती